गोळ संघाचा एक राखीव खेळाडू आणि खामगाव संघाचा एक राखीव खेळाडू इथे आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। श्रीकांत वाजे आपण कुठे असाल तर इकडे माईक कडे संपर्क साधायचा आहे। गणेश दिवेकर यांनी स्टेजवर यायचं। गणेश दिवेकर मुंबईचे सेक्रेटरी यांनी स्टेजवर यायचंय। आमचे नवतरुण असे मुंबईचे सेक्रेटरी श्री गणेश पांडुरंग दिवेकर यांचं स्वागत मी गिरीश शाबले यांना विनंती करतो, त्यांनी त्याचं स्वागत करायचं आहे। चला आणि आता मैदानाकडे वळूया। चालू असलेला सामना खामगाव विरुद्ध पांगलोळी, दोन्ही संघ आपापल्या बाजूने बलाढ्य संघ। स्ट्राईकला फलंदाज आहे तो सज्जन माटे आणि नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे तो सूरज गायकर। सज्जन नेहमी सज्ज असतो। यावेळी गोलंदाज पहिला चेंडू, काय चेंडू पाठवला फाईन लेगच्या दिशेने। त्या ठिकाणी पंच आमच्याकडे 2 धावा घोषित करतायत। 2 आहे 1 आहे। तसेच गावचे धडाईचे कार्याते गिरीश शाबले यांचं सुद्धा स्वागत मी प्रथमेश माडिक यांना विनंती करतो, त्यांनी स्वतःचं स्वागत करायचं आहे। 1 धाव, ओके चला 2 आहे ना। टिकलर झोन मध्ये 1 धाव मिळते सज्जन याला पहिल्याच चेंडूवरती आणि गोलंदाजीसाठी पाचारण केले ते कौशल याला। कौशल याच्यावर विश्वास दाखवला यावेळी श्रीधर रिकामेने। दुसऱ्याच फेरीतला हा दुसरा सामना। स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो सज्जन माटे, ज्याने आपली एक हार्ड हिटर म्हणून ओळख निर्माण केली। सज्जन हा नेहमीच आपल्या संघासाठी सज्ज असतो। या खामगाव संघाला तारणारा हा फलंदाज सज्जन माटे आणि त्याला माडिक यांचं स्वागत मी प्रसाद रिकामे यांना करायला सांगतो। तसेच अंकित रिकामे यांचं स्वागत। पोरं कुठे गेली? मी विजय माडिक यांना सांगतो, विजय माडिक हे अंकित रिकामेचे स्वागत करतात। चला आणि मॅच कडे वळूया। यावेळी दिशाहीन गोलंदाजी आणि त्याचाच दंड म्हणून 1 धाव जाते ते खामगाव संघाकडे। पंच आमच्याकडे एका वाईट धावेची घोषणा करतात। एक चेंडू फेकला गेलाय, 2 धावा झाल्यात। कौशल यावेळी मार्गस्थ होता। हा प्रकार चेंडू होता, चेंडू हवेमध्ये उडवला। या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि हा झेल धर्मीला डाल होता। एक चांगला सुंदर सोपा झेल होता। काहीशी गफलत होते इथे पांगलोळी संघाच्या क्षेत्ररक्षकाकडे आणि ह्याचाच दंड म्हणून पहा पुढे पाहूया सज्जन किती धावा गोळा करतोय। सज्जन हा खामगाव संघाकडून फलंदाजीतला कणा म्हणून समजला जाणारा फलंदाज आहे आणि त्याचं झेल कुठेतरी सोडणं हे पांगलोळी संघासाठी अपेक्षित नव्हतं, परंतु यावेळी लक्ष सज्जनच्या बाजूने आणि आता स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो सूरज गायकर। खामगाव संघाचा हा देखील एक अनुभवी खेळाडू सूरज गायकर, ज्याला आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं नव्हतं, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये तो आलाय। पहिला चेंडू खेळून काढलाय। लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव जाते सूरज खामगाव यांच्या खात्यामध्ये। तसेच आमच्या गावचे सभासद श्री नको ना गणेश माडिक यांचं स्वागत मी धर्मेंद्र रिकामे यांना करायला सांगतो। गणेश माडिक
पुन्हा एकदा उजव्या यष्टीचा बाहेरचा हा चेंडू पंच आमच्याकडे एक अवांतर धावेची घोषणा करतायत. कौशल याला एका रेषेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी काही लय सापडत नाही, कारण समोर जर पाहिलं ना तर फलंदाज देखील त्याच क्वालिटीचे आहेत. सूरज आणि सज्जन खामगाव संघाकडून आघाडीचे फलंदाज. सामना हा 2 षटकांचा असेल. आमच्या गावचे सभासद श्री मोहन दिवेकर यांचा सत्कार श्री धर्मेंद्र रिकामे करतील. चार झाले तुझ्याकडे पण. 5वा चेंडू पुन्हा एकदा कौशल या वेळेला प्रहार केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करण्यात आहे, परंतु त्या दरम्यान चांगली अशी रनिंग पाहायला मिळते ती सज्जन आणि सूरजाच्या माध्यमातून. 2 धावा आपल्या संघाच्या खात्यामध्ये घेऊन येत आहेत. पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू कौशल याच्या माध्यमातून फेकला जाईल. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 7. शेवटच्या चेंडूवर किती धावा गोळा करतात? स्ट्राईकला आहे तो फलंदाज सज्जन माटे. यानंतर होणारा सामना कोंडे 75 विरुद्ध धनगर मलई. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. आणि हा या वेळेला मोठा हादरा बसतोय तो खामगाव संघाला. सज्जन माटे याच्या रूपामध्ये स्वतः श्रीधर रिकामे त्या ठिकाणी तैनात आहे क्षेत्ररक्षणासाठी. शेवटच्या चेंडूवर कुठेतरी मोठा फटका मारून मोठी धाव गोळा करण्याचा प्रयत्न होता सज्जन माटे याचा, परंतु हा प्रयत्न सफल झालेला नाही. सीमारेखा आणि चेंडू याच्यामध्ये जर कोण मध्ये आला असेल तर पांगोली संघाचा कर्णधार श्रीधर रिकामे यावेळेला होता. आणि आता सज्जन याला माघारी परतावं लागल्यानंतर त्याच्या जागी मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय तो सुबोध लटके. ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सलामीची जोडी आली होती ती सुबोध लटके आणि सज्जन माटे, परंतु यावेळी कर्णधाराने परिवर्तन केले. खामगाव संघाच्या सूरज गायकर याला पुढे पाठवलं होतं आणि सुबोध याला मागे ठेवलं होतं. आता स्ट्राईकला जो फलंदाज येतोय तो सूरज गायकर. धावसंख्या झालेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7. आणि आता श्रीधर याने अल्केश याच्यावर मात्र विश्वास दर्शवला आणि अल्केश याला गोलंदाजीसाठी पाचारण केलं. अल्केश मार्गस्थ होते गोलंदाजीसाठी. सूरज तयार आहे. यावेळेस सूरज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता फाईन लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याचाच फायदा मिळतोय पांगलोळी संघाला. आणि या एकेरी धावेवर थांबवून ठेवले होते सुबोध आणि सूरज याला. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी हाताळली गेली ती पांगलोळी संघाकडून. धावसंख्या झाली आहे ती 8. दुसऱ्या षटकाचा आतापर्यंत एकच चेंडू फेकला गेला अल्केशाच्या माध्यमातून. आणि आता स्ट्राईकला आहे तो सुबोध. पाहूया मोठे फटके येतात का यावेळी. सुबोध काहीसे उंची जास्त आणि पंच आमच्याकडे एक अवांतर धावेची घोषणा करतायत. वाईट चेंडू तसेच गोलंदाजाला देखील या ठिकाणी वॉर्निंग दिली जाते. कोंडे 75 आणि धनगर मळई आपल्यासाठी पुन्हा कॉल करतोय. लवकरात लवकर इकडे यायचंय नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा मैदानात अल्केश मार्गस्थ होतोय. सुबोध याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि ते सूरज यांनी मात्र सुबोध याला थांबवून ठेवला आणि कुठेतरी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते ते सुबोध याला सूरज याच्यासाठी. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय तो सुशांत. खामगाव संघाचा हा 4था फलंदाज. आतापर्यंत पाहिलं तर 2 फलंदाज बाद झाले. अजूनही स्ट्राईकवर आहे तो फलंदाज सूरज गायकर. या सूरज गायकरकडे क्षमता आहे षटकार आणि चौकार मारण्याची, परंतु ती क्षमता आज इथे पाहायला मिळते का पाहूया.
पुन्हा एकदा अल्केश मार्गस्थ होतोय. सूरज स्ट्राईकला आहे. पुढचा चेंडू सूरज. यावेळी चेंडू काहीसा खाली बसला होता. पुन्हा एकदा सूरजने सुशांतला थांबवून ठेवलंय. स्वतःवर मात्र यावेळी सूरज विश्वास दाखवत आहे, सेल्फ कॉन्फिडन्स दाखवत आहे. या सेल्फ कॉन्फिडन्सचा फायदा त्याला होईल का? एखादा षटकार इथे अपेक्षित आहे सूरज गायकवाडच्या माध्यमातून. तसेच इकडून पाहिलं तर पांगलोली संघाकडून अल्केश देखील चांगली अशी गोलंदाजी करते. त्याच्या देखील चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे आपल्याला पाहायला मिळतंय. श्रीधर रिकामे याने त्याच्यावर विश्वास दर्शवलाय. त्या दर्शवलेला विश्वास हा सार्थकी उतरतो यावेळी अल्केश. 3 चेंडू बाकी अल्केश याचे. आता मात्र चढवलाय चेंडूवर हल्ला आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार. ज्या सामन्याचा हिरो ठरला होता तो अनमोल लाड आणि त्याला कॅश प्राइज डिक्लेअर केलं होतं ते आमचे श्रीकांत वाजे साहेब यांच्याकडून अनमोल लाड याला कॅश प्राइज देण्यात येत आहे. चला आणि आता पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. अल्केश तयार आहे. सूरज एक षटकार मारलेला आहे आणि यावेळी प्रेशर मात्र अल्केशवर आहे. नो चेंडू. हॅलो मनीष दिवेकर, मनीष मोहन दिवेकर कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मनीष दिवेकर. आणि आता सूरज याच्यासाठी मात्र गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल. हा फ्री हिटचा चेंडू असेल. एक षटकार आल्यानंतर यावेळी कुठेतरी बॅकफुटला अल्केश जाताना पाहायला मिळतो आपल्याला. सूरज याने मात्र चांगला प्रहार चढवला होता लॉंगॉनच्या दिशेने. आता पाहूया फ्री हिटचा चेंडू. याचा फायदा घेतोय का सूरज गायकर? पुन्हा एकदा अल्पेश मार्गस्थ होतोय. यावेळेला पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केले दरम्यानच्या कालावधीमध्ये. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सूरजने जो हल्ला चढवला होता त्याचा प्रति हल्ला म्हणून अल्केशने कुठेतरी निटकेचा श्वास आता सोडला असेल. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडू मध्ये किती धावा गोळा करतात? आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती खामगाव संघाची 18 धावसंख्येवर 2 गडी बाद झाल्या. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडू मध्ये किती अल्केश मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. मिडनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार. षटकार. विश्वास दाखवला होता, सेल्फ कॉन्फिडन्स दाखवला होता. हॅलो. आणि त्याचाच फायदा आता आपल्याला इथे पाहायला मिळाला. हॅलो मोहन दिवेकर यांचे सुपुत्र श्री मनीष मोहन दिवेकर यांचं स्वागत श्रीकृष्ण मुरली क्रिकेट संघाचे कर्णधार श्री कल्पेश साबळे करतील. हॅलो संतोष कातलकर निगडी देऊलवाडी यांच्याकडून श्रीकृष्ण मुरारी क्रिकेट संघासाठी 501 रुपये देणगी आलेल्या ते मंडळ आभारी आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये झालेल्या नाणेफेकीचा कोल कोंडे पंचोत्तन विरुद्ध धनगरमळे. यामध्ये कोंडे पंचोत्तन संघाने नाणेफेकीचा कोल आपल्या बाजूने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
चालू असलेला सामना खामगाव विरुद्ध पांगलोली. सूरज गायकर याने चांगली अशी फलंदाजी शैलीला साजेल असे चांगले आक्रमक शॉट त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते आणि 25 धावांचं आव्हान ठेवलं ते पांगलोळी संघासमोर. कशा पद्धतीने या आव्हानाचा पाठलाग करतील पांगलोळी संघाचे फलंदाज. जय माडिक यांचं स्वागत सचिन साबळे करतील. चला आणि आता तसेच match कडे वळूया. साबळे यांचं सुद्धा स्वागत सचिन साबळे करतील. हे बॅनर छपाईचं काम मिहीर सावले याने केलेलं आहे. मिहीर सावले हर्षद माडिक यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांचं स्वागत प्रकाश साबळे करतील. हर्षद माडिक चला आणि मॅच कडे वळूया. 12 चेंडू 25 धावा. स्ट्राईकला आहे तो कौशल आणि नो स्ट्राईकला आहे तो श्रीधर. तसेच खामगाव संघाकडून गोलंदाजीसाठी आलाय तो सज्जन माटे. एक अष्टपैलू खेळाडू खामगाव संघाकडून पहिला चेंडू घेऊन जातोय. कौशल कशा पद्धतीने सामना करतोय. गती कमी केली होती. चतुर चालक अशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. एक धाव. या एक धावेने खातं खोललंय पांगलोळी संघाचं. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतो पुन्हा एकदा सज्जन माटे. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो कौशल. पहिल्या चेंडूवर एकदा आले. दुसरे चेंडू यावेळी ऑफ स्टंप कव्हर केलाय. स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील होते. दाद होते. पंच मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सर्वेश दिवेकर यांनी स्टेजवर यायचं आहे. सर्वेश दिवेकर दुसऱ्या चेंडूची निर्धाव सांगता होते. पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती. दुसरा चेंडू निर्धाव म्हणून सर्वेश दिवेकरचा सत्कार श्री रुपेश माडिक करतील. पुन्हा एकदा कौशल आहे स्ट्राईकला. गोलंदाजीसाठी सज्जन तयार. यावेळी देखील गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. गुडलाईनचा हा चेंडू स्तब्ध ठेवलं यावेळी कौशल याला. चांगली अशी गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे आपल्याला सज्जन माटे यांच्याकडून. उर्वरित 9 चेंडू मध्ये 24 धावांची गरज असताना पांगलोळी संघ कुठेतरी मागे पडतोय. पाहूया या उर्वरित 9 चेंडू मध्ये कुठे सामन्याचा मुवमेंट चेंज होतोय का हे देखील या ठिकाणी पाहायचं आहे. यावेळी देखील चांगला गुडलेनचा हा चेंडू कौशलला स्तब्ध ठेवलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी एक धाव डिक्लेअर आहे. पंच आमच्याकडे एक डिक्लेअर धावची घोषणा करतायत. या डिक्लेअरच्या स्वरूपाने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलक 2 या धावेवर जाऊन ठेपलाय. राजेंद्र दिवेकर निगडी गवळवाडी. जर आपण कुठे असाल तर माईककडे संपर्क साधायचा आहे. चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत सज्जन माटे याने हाताळले. केवळ 2च धावा खर्च केल्यात. यावेळी स्ट्राईकला कौशल आणि यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय श्रीधर परंतु नाही. कौशल त्याला थांबवून ठेवतोय. 25 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी पांगलोळी संघ यावेळी आपल्याला डळमळीत अवस्थेत पाहायला मिळतोय.
खामगाव संघ मात्र सज्जनच्या जीवावर यावेळी अग्रेसिव्ह आपलं वर्चस्व यावेळी पांगोळी संघावर दाखवत आहे. पुन्हा एकदा सज्जन मार्गस्थ होतोय. कौशल ऑन द स्ट्राईक. पुन्हा एकदा स्टंप कव्हर केला. यावेळी खोला टप्पा टाकला होता. चांगली अशी गोलंदाजी सज्जन पाटील यांच्याकडून, परंतु यष्टीरक्षकाला देखील बीट करून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंच आमच्याकडे एका डिक्लेअर धावेची घोषणा करतायत. सज्जन याने अफलातून गोलंदाजी केली. आपल्या पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केलेत. माफ करा 5, केवळ 5 धावा खर्च केल्या सज्जन माटे याने. उर्वरित 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. यावेळी जर पाहायला गेलं तर खामगाव संघ कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये. आणि आता कर्णधाराने विश्वास दाखवला तो सुशांत याच्यावर. सुशांत याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. 6 चेंडू मध्ये 20 धावा डिफेंड करायच्या सुशांत याला. सुशांत करू शकेल का? स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो पांगोली संघाचा श्रीधर रिकामे. पाहूया. सात्विक माडिकाने स्टेजवर यायचं आहे, त्याचं स्वागत आता मात्र अध्यक्ष माजी अध्यक्ष सुनील तांबडे करतील. यावेळेला चेंडू जातोय लॉंगांच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे स्वतः शैलेश गायकर. कर्णधार एक धावेवर रोखून ठेवले होते पांगलोळी संघाला. आणि आता कुठेतरी पांगलोळी संघ असं मनातून हरल्यासारखं वाटतंय. परंतु मित्रांनो, जर तुमची इच्छा प्रबळ असेल तर सामना तुम्ही तुमच्या बाजूने वळवू शकता. पुन्हा एकदा कौशल स्ट्राईकला आहे. सुशांत जलद गतीचा हा गोलंदाज वाचला थोडक्यात. यावेळी यष्ट्यांचा वेग घेणारा चेंडू गेला होता, परंतु थोडासा चेंडू बाउन्स झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामावतोय. चांगल्या अशा गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. स्टेजवर यायचं आहे जयेश माडिक. सुशांत यांसकडून यांचं स्वागत प्रमोद साबले करतील. 4 चेंडू 19 धावा एकंदरीत असं हे समीकरण येऊन ठेपलंय मैदानामध्ये. यावेळी खामगाव संघ मात्र कुठेतरी मजबूत स्थितीत पाहायला मिळतोय. सलामीला आलेला फलंदाज कौशल याने 7 चेंडूंमध्ये केवळ 4च धावा गोळा केल्यात. आणि यावेळी देखील तो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु त्याला काही लय सापडत नाही. कुठेतरी कौशल्याचा आजचा दिवस हा खराबच असेल असं म्हणावं लागत आहे. हार्दिक माडिक कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. हार्दिक माडिक. 3 चेंडू 18 धावा. 3 चेंडूवर 3 षटकारांची गरज. स्ट्राईक एंडला आहे तो श्रीधर माडिक. यानंतर होणारा सामना कोंडे 75 विरुद्ध धनगर मलई. पुन्हा एकदा सुशांत मार्गस्थ होतो गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडला आहे तो श्रीधर रिकामे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑफसाईडला होता चेंडू. त्याला आडवा पट्टा मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क होत नाहीये. आणि आता खामगाव संघ आपली पकड कुठेतरी मजबूत करताना या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सुशांत यावेळी हल्ला चढवला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी सूरज गायकर तैनात आहे. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि आता मात्र म्हणावंच लागेल की सामना कुठेतरी खामगाव संघाच्या दिशेने झुकलाय. पुढच्या फेरीमध्ये खामगाव संघ प्रवेश करेल असं कुठेतरी आता वाटायला लागलंय. शेवटचा चेंडू हा औपचारिकता म्हणून सुशांतच्या माध्यमातून फेकला जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील आलाय जितू. आणि खामगाव संघाने हा सामना जिंकलाय.
अविनाश काते यांचा सुद्धा सत्कार आमचे रुपेश माडिक करतील. खामगाव संघाचा गोलंदाज सुशांत याच्यासाठी निगडे गावचे धर्मेंद्र रिकामे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज झालंय, ते त्याने इथे येऊन घेऊन जायचंय.